नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सभागृहातील प्रत्येकाची नजर तुमच्यावर हवी आहे का? मग हा व्हिडिओ ऐकाच शेवटपर्यंत. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर पाहूया आजचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक. 1. स्टेजवर आल्यावर 2 सेकंद तुम्ही शांत उभे राहा. लगेचच बोलायची घाई करू नका. तुम्ही जे पाठांतर केले लगेच त्याचं सादरीकरण करू नका. थोडंसं शांत उभं राहिल्यानं लोकांचं लक्ष मित्रांनो आपोआप तुमच्याकडे येतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. उदाहरणार्थ, मंचावर या, तुम्ही माईक पकडा, 2 सेकंद काही बोलू नका आणि त्यानंतरच बोलायला सुरुवात करा. यामुळे काय होतं मित्रांनो, तर यामुळे हा माणूस काहीतरी आता वेगळं बोलणार आहे असं इफेक्ट, असं वातावरण त्या कार्यक्रमामध्ये तयार होतं. सुरुवातीला प्रश्न विचारा. लोकांना विचार करायला लावणारा प्रश्न लक्ष वेधण्याचं काम करतो. उदाहरणार्थ मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांना स्टेजवर बोलताना भीती वाटते? लगेचच लोक मनाने तुमच्याशी जोडली जातात. 3. आवाजात चढउतार, अर्थात व्हॉइस मॉड्युलेशन वापरा. सतत एकाच टोन मध्ये तुम्ही बोलत जाऊ नका, तर लोक कंटाळत असतात. उदाहरणार्थ, आजचा कार्यक्रम तर हळू आवाजात, खरंच खूप खास आहे. जोरात आणि उत्साहात त्या ठिकाणी बोला. आवाजातील बदल लक्ष वेधण्याचं काम करत असतो. 4. सुरुवातीलाच एखादा धक्का देणारा स्टेटमेंट द्या. अनएक्सपेक्टेड, अर्थात लाईन लोकांचं लक्ष पकडते. उदाहरणार्थ मित्रांनो, 90% लोक स्टेजवर येतात पण प्रभाव टाकण्यात ती अपयशी ठरतात. लोक विचार करायला लागतात का? 5. बॉडी लँग्वेजनं प्रभाव निर्माण करा. फक्त मित्रांनो शब्द नाही, तर तुमची उभी राहण्याची पद्धत देखील बोलत असते. उदाहरणार्थ, प्रॅक्टिकल टिप्स या ठिकाणी मी सांगेल की तुम्ही सरळ उभं राहा, खांदे तुमची ताठ ठेवा, हात नियंत्रित वापरा. यामुळं काय दिसतं? खाली बसलेल्या प्रेक्षकांना, मंचावरील माणसांना, मान्यवरांना तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक, प्रभावी आणि मजबूत दिसतं. 6. सुरुवातीलाच प्रेक्षकांशी कनेक्शन तयार करा. त्यांच्या भावना ओळखा आणि त्यावर बोला. उदाहरणार्थ, आज इथं बसलेला प्रत्येक जण काहीतरी शिकण्यासाठी आला आहे आणि मी तुम्हाला निराश करणार नाही. मित्रांनो, लोकांना वाटतं की हा आपल्यासाठी बोलतोय. मी जाता जाता आपल्या सर्वांना सांगेल की लक्षात ठेवा, प्रेक्षकांची नजर आपोआप कधीच येत नाही. ती तुम्हाला खेचून आणावीच लागते, घ्यावीच लागते आणि ते शक्य आहे जर तुम्ही शांत सुरुवात, प्रभावी प्रश्न, तुमच्या आवाजातील बदल आणि दमदार बॉडी लँग्वेज वापरली तरच मित्रांनो सभागृहातील प्रत्येकाची नजर, जो माईकवर बोलणारा निवेदक असेल, अर्थात सूत्रसंचालक असेल, वक्ता असेल किंवा जे बोलणारी व्यक्ती आहे, तर तुमच्यावर हवी आहे. तर यामुळे ती नजर तुमच्यावर येऊ शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? निवेदक विठ्ठल पवार हा सूत्रसंचालन आणि वक्ते घडवणारा हा यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला देखील या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.